फर्स्ट बाईटसाठी रिव्ह्यू आता घेण्यात आलेला आहे. स्क्वेअरलेग अंपायर कडून हा अंपायर रिव्ह्यू. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. थर्ड अंपायर कृष्णा केणे सर आपल्या समोर उपस्थित आहेत कंट्रोल वॉर रूम मध्ये. कशा पद्धतीनं बॉल फिनिश होत होता, ओव्हर द वेस्ट हाईट होती की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील, न्यायला जातील. पंचांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. स्क्वेअरलेग अंपायर लो गुडे सरांना आपण बघत आहोत. त्यांच्या पद्धतीनं मेन अंपायरकडे तो रेफलरची डिमांड करण्यात आलेली आहे. फायर डिलिव्हरी सिटीज लो फुल टॉस, डीप होणारा फुल टॉस आणि त्यावरती बाद झालाय. तो पहिल्या चेंडूवरती सलामीवीर परडपाडा बीचा जीवन. उमेशला मिळणारं सुयश या मॅच मध्ये आपण बघत आहोत. ते पहिलं न्यू बॅटर रोशन जर्सी नंबर 45 इंटर इनटू द ग्राउंड. भरडपाडा बीला रिक्वेस्ट आहे आपली बॅटिंग ऑर्डर देखील आपण सेट करून ठेवा, अधिक वेळ दौडू नका. यानंतर होणारा दोन विनिंग टीमच्या दरम्यान द्वितीय फेरीतील पहिला सामना 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग कोंडे साखरे, अक्षय आणि त्याची टीम त्यांना फाईट करेल. जय बजरंग कुलठण, रोशन आणि त्याचा स्क्वॉड दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. तसं पहिलं सत्र संपेल, टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. न्यू बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला. कमी गती मिस टाइम फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आली आहे लागोपाठची विकेट दुसरी. चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघासाठी फलंदाज बाद. बघत आहोत जर्सी नंबर 4x7 सध्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती महत्त्वपूर्ण 2 धक्के दिलेले आहेत. उमेशने पाहायचं विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये कॅरी केली जाईल का. 1:29 बरोबर पहिला चेंडू पडलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल फिल्डिंग करणाऱ्या चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघाचा. ऑन हॅट्रिक संधी निर्माण झाली आहे. आजचा स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस. विकेट हॅट्रिक एकाही गोलंदाजाने आतापर्यंत कॅरी केली नाही. संधी तर भरपूर बनल्या होत्या, संधीचं सोनं झालं नाही. मात्र पाहिजे नवा कारनामा, नवा विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती नोंदवेल का चेंज द गेम खानदारीचा गोलंदाज उमेश. रवी न्यू बॅटर सध्या ऑन स्ट्राईक. शफल झाले, पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग आणि स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक केली कंप्लीट. चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघाचा फ्रंट लाईन बॉलर उमेशनं वेल बॉल. तिसरा धक्का लागोपाठचा भरडपाडा बीला. न्यू बॅटर दिनेश आपण बघत आहोत मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग करत असताना पूर्णपणे पडझड या धावामध्ये आपण बघत आहोत. महत्वपूर्ण 3 धक्के विकेट हॅट्रिक कॅरी केलेले त्या ठिकाणी गोलंदाज उमेशनं. वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि चौथ्या चेंडूवरती धावसंख्येची कोंडी आता फोडलेली आहे. लागोपाठचे 3 विकेट, त्यानंतर येणारा वाईड. अतिरिक्त धावफलकाचा शुभारंभ एक्स्ट्रा रन. स्क्वेअर ड्राईव्ह ओव्हर द हेड ऑफ कव्हर, चांगला फटका कॉपी बुक स्टाईल खेळताय. चेस फिल्डरसाठी त्याला भेदून बॉल जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला 4 या डावाचा बॅटर त्या ठिकाणी आपण बघत आहोत दिनेशच्या बॅटमधून. धावफलकाला दिनासा देणारा चौकार. धावसंख्या चौकाराच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. पहिल्या 3 चेंडूंवरती निर्णायक 3 धक्के, त्यानंतर वाईड आणि 5व्या चेंडूवरती हा चौकार सध्या आपण बघत आहोत दिनेश यांच्या बॅटमधून. लेट कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू
वेग देखील चांगला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ होता, कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चौकारानंतर केलेलं कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज उमेशनं. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा जरूर राहिला. एक चौकार एक वाईड आली. अदरवाईज या षटकामध्ये आतापर्यंत दबदबा त्याच्या गोलंदाजीचा आपण पाहिलाय. ब्युटिफुल डिलिव्हरी, वन मोर डॉट बॉल. याचबरोबर आपण बघत आहोत षटकाची सांगता झालेली आहे. पहिलं षटक संपलं 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्पेशली पहिल्या 3 चेंडूवरती 3 धक्के दिले होते. जीवन, रोशन त्याचबरोबर रवीला बाद केलं होतं. उमेशनं समर्थ कृपा चषकातील पहिली विकेट हॅट्रिक त्या ठिकाणी कॅरी करण्यात आलेली आहे. 5ला 3 धक्के. अकबर येतात गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण डावाचं षटक दुसरं सध्या सुरू होते. स्पीडअप करणं गरजेचं राहील. चेंज द गेम खांदार आहे. सूचनेकडे लक्ष सुद्धा. पाचला सध्या 3 लॉस. स्पीडअप करा गेम. फिल्डिंग करणारा संघ चेंज द गेम खांदारे. पहिला बॉल लोवो फुल टॉस ड्राइव्ह केला. समोर मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील आता बनताना आपण बघत आहोत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे मार्कस होताना आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 7 धावा, 7 ऑन बोर्ड. सलामीवीर नितीनच्या बॅटमधून येणारा या महत्वपूर्ण 2 धावा. धावसंख्या एकंदरीत 7, 7 ऑन बोर्ड. पार्टनरशिपची गरज आहे. ड्राइव्ह करत आहेत समोर. मिड ऑफला बीट करत असताना बॉल मागे लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचले पुढे. ती आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण षटक दुसरं सुरू असताना सेकंड पॉवर प्ले इज इन प्रोग्रेस. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. ओ बॅकफुटवर येऊन स्लॅश केला. लेट कट बॉल मागे चालला. थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलेला आहे. मिळेल ती फक्त एक धाव आणि धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्या पोचले पुढे. सध्याच्या घडीला आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. डाऊन द लेग स्टिक. एक्स्ट्रा रनचा सिग्नल ऑन फील्ड अंपायर प्रवीण विशे सरांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा बी क्रिकेट संघाच्या खात्यात. अतिरिक्त धावसंख्येनं सोर आपण बघत आहोत सध्या पोचल्या पुढे तो 10 या आकड्यावरती. स्कॉर इज नाव ऑन 10, लॉस ऑफ 3. ब्युटिफुल डिलिव्हरी. एक्स्ट्रा रन नंतर कमबॅक केलेले गोलंदाज अकबरनं. आणखी एक निर्धाव चेंडू सध्या त्याच्या स्पेलमधून आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो सध्या 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. बॅटन पॅडमध्ये फुलर लेन ड्राइव्ह केला समोर. डीपमध्ये लॉंगॉनला बॅकअप आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. ऑस्ट्रेलियन स्टाईल त्या ठिकाणी बॉल अडवण्यात आला. मिळेल ती फक्त एक धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत पोचले पुढे ती 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन बोर्ड. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धक्के. त्यानंतर सध्या धावफलकाला थोडा दिलासा देण्याचं काम दोन्ही बॅटर करत असताना स्टेप आउट झाले होते. फ्रंट लेग पुढे आणला होता. त्यानंतर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न तो पुन्हा एकदा फसलेला आपण बघत आहोत. फलंदाजाचा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि या समवेतच महत्वपूर्ण निर्णायक षटक दुसरं समाप्त होईल. 11 धावा 2 षटकात बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात बरडपाडा बी क्रिकेट संघानं. स्पीडअप करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. अकरा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड स्पेलमध्ये उमेशला आपण बघत आहोत गोलंदाजी करता, ज्यानं पहिल्या षटकामध्ये प्रभाव टाकला होता. विकेट हॅट्रिक स्पर्धेची त्यानं कॅरी केली होती.
तो गोलंदाज पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलेला आहे. चेंज द गेम खांदाऱ्याच्या संघ कर्णधाराकडून, संघ नायकाकडून. नॉन पॉवर प्लेवर फील्ड रिस्ट्रिक्शन आता हटवण्यात आलेलं आहे ऑनफिल्ड अंपायरकडून. स्ट्रेट बॅटनं व्ही शेप मध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला बीट करत असताना बॉल जाईल डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बॉल ओव्हर द रोप. नितीनच्या बॅटमधून नयन रम्य नेत्रदीपक फटका, चौकार. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 15 धाब्याचे बिल्डअप करण्यात आलेले आहे. त्यामध्ये नितीनचं योगदान 5 चेंडू 8चं एक चौकार त्यांच्या बॅटमधून. सध्या स्ट्रायकर एंडला ते सामोरे जात असताना लाईन इथे खराब आहे. जजमेंट चांगलं राहिलं बॅटर नितीनचं. लास्ट मुवमेंटला बॉल लेफ्ट करण्यात आला होता, लिव्ह करण्यात आला होता. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघितला. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या एक्स्ट्राच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे सध्याच्या घडीला 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. ड्राईव्ह केला समोर, बोलच बॅक ड्राईव्ह. चांगला ऑफ ड्राईव्ह आता सजवला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत लॉंग ऑफ वरून, अगदी लॉंग ऑफच्या दरम्यान. धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे 30-17 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत निर्णायक तिसऱ्या षटकाचे. धावसंख्या 17-17. ऑन स्ट्राईक दिनेशला आपण बघत आहोत. बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट. डीपमध्ये फिल्डर सेट आहेत डीपिश कव्हा पॉइंटला. जोपर्यंत बॅकअप केला जाईल दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो चांगला आला आणि तोपर्यंत बॅटर देखील पॉपिंग क्रीजमध्ये, रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतलेला आपण बघत आहोत. 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या सोबतीनं धावसंख्या पोहोचली पुढे ते आतापर्यंत 19 आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. यानंतर द्वितीय फेरीच्या लढतींना सुरुवात होईल. 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतील. 2 विजेते संघ एकमेकासमोर. जय बजरंग कोंडे साखरे अक्षय आणि त्याचं युनिट फाईट करेल जय बजरंग कुलठणच्या अगेन्स्ट. स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड. जितकी जास्त उंची गाठली तितकं जास्त गाठलं अंतर. बॉल झाला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर छुमंतर, षटकार. फुलटॉस वेस्ट ऑफ बाईट बीमर. त्यावरती टर्न करण्यात आलेला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दरम्यान मिळेल ते 1 धाव. बीमर +1. एक्स्ट्रा 2 धाव ॲड होतील. पहिल्या षटकात ज्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक कॅरी केली होती त्या गोलंदाजाच्या विरोधात आता आपण आक्रमण बघत आहोत. दबाव त्याच्यावरती बनला आणि नो बॉलच्या माध्यमातून तो प्रेशर स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाला. ॲडिशनल 2 धावा. धावसंख्या 2 सरक दे पुढे ती 27. 27 धावा दाखल होती. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे नितीनला, मात्र तिचं सोनं झालं नाही. लाईन खराब आहे. वाईटचा कॉल आलाय. सो फ्रीट ऑल्सो कंटिन्यू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचली एक्स्ट्रा एका धाव्याच्या मदतीनं 28-28 या आकड्यावर. पहिल्या षटकात प्रभावशाली कामगिरी उमेदची. अवघ्या 5 धावा त्यानं दिल्या होत्या, मात्र या षटकात आतापर्यंत धावसंख्येची लयलूट त्याच्या वतीनं करण्यात आलेली आहे. स्विंग आरामीस मिनी कमबॅक करण्यात आलेला आहे. फ्रंटलाईन बॉलर आहे या टीमचा. चेंज द गेम खांदारेचा आणि त्याची उपयुक्तता पुन्हा एकदा तो सिद्ध करत असताना अंतिम चेंडू बाकी. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. धावसंख्या आपण बघत आहोत 28-28. अंतिम चेंडू. ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफला. फिल्डर मात्र लास्ट मुमेंटला पॉज घेतला. तदनंतर चेंडूवरती ते झेपावलं. 1 धाव. षटकाची सांगता षटक 3 संपली. ड्रिंक स्टॉली मैदानात जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत 3 ओव्हरची ती बनवली आहे ती 29-29. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
चौथ्या षटकाला सध्या शुभारंभ होत आहे. धावसंख्या 29, 3 गडी बाद झालेले आहेत. पार्टनरशिप आपण बघत आहोत या मॅच मध्ये 16 चेंडूत 29, 29 धाब्याची दोन्ही फलंदाजांची उपयुक्त कामगिरी. कॉन्ट्रीब्युशन आपण बघूया. दिनेश यांच्या बॅटमधून 10 चेंडूत 15चं एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून, तर नितीन यांच्या बॅटमधून 6 चेंडूत 9चं योगदान, एक चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आलेला आहे. भागीदारी सध्या निर्माण झाली त्याच कारणास्तव प्रेशर आहे सिच्युएशनमध्ये गोलंदाजी करणारा संघ जो पहिल्या षटकात फ्रंट फुटला होता तो आता बॅक फुटवरती आपण बघत आहोत. चेंज द गेम खानदारी चौथं षटक गोलंदाजीसाठी विनायक स्क्रीन एंडकडून सध्या तयार होत असताना बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल बॅकफुटवर आले. सॉफ्ट हँडली ड्राईव्ह करतायत. कव्हर्समध्ये मिळेल ती एक सिंगल. उमेश बॅकअप करण्यासाठी पोचलेले आहेत. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत. सध्या पुढे पोचलेली आपल्याला पाहायला मिळेल ती 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. ऑन साइडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक स्कोअर लेगला सेट करण्यात आलेले आहेत. मिळेल ती एक सिंगल. सेकंडचा कॉल. फिल्डरवरती प्रेशर आणि त्याच कारणासह महत्वपूर्ण या 2 धावा सध्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळेल 32. 32 धावा याचबरोबर दाखल करू दे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी. निर्णायक सत्र पहिलं सुरू असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना समाप्ती. धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळेल 32. 32 धावा याचबरोबर धावफलकावरती आपण बघत आहोत. महत्वपूर्ण चौथं षटक. लॉफ्ट केला समोर. लो फुल टॉस. स्टेप आउट झाले आणि तदनंतर 20 शेप मध्ये हा विलोभनीय फटका डाऊन दी ग्राउंड. 4 धावा चौकार आणि चौकाराच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोचली पुढे ती 36. 36 या आकड्यावर. सांघिक सुयश मिळालेल्या धावचीच्या स्वरूपात डायरेक्ट हिट देण्यात आलेला आहे. ड्राईव्ह केला कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटचे थोडे दूर आहेत. आउटफील्ड फास्ट. अगदी जमिनी समांतर फटका. कव्हर पॉईंटला बॅकअप करण्यात आलेले. उचलून फेक होईल तोपर्यंत बेल्ट आहेत. त्या महत्वपूर्ण 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती सध्याच्या घडीला 38. 38. 38 धावा धावफलकावरती. 38 ऑन बोर्ड. निर्णायक चौथं षटक समाप्त झालेलं आहे. अजून एक बॉल बाकी. एसीडीज बेग युअर पार्डन. ओव्हर इज फिनिश. एसीडीज षटक समाप्त झालेलं. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर 2 धावा, डॉट, चौकार, रनआउट. अंतिम चेंडूवरती 2 धावा. ऑनलाईन अपडेशन ड्यू टू स्लो नेटवर्क त्या ठिकाणी झालं नव्हतं. सुधारित धावफलक 4 षटकांच्या अंती. धावसंख्या आपण बघत आहोत
ती सध्याच्या घडीला 38-38. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत सुजलला. बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना सुजल 5वं षटक पहिल्या डावाचं. हायवेकडून तो सध्या गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत सुजल. पहिला बॉल लेट कट स्लाइस केला, फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डर पोहोचतात मिळेल ती फक्त एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचली आहे ती 39-39 या आकड्यावर. पाच बॉल अजूनही बाकी आहेत निर्णायक पहिल्या सत्राचे. समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर सेट आहेत, अगदी त्यांच्या पुढ्यात बॉल टप्पा पडला, तदनंतर बॅकअप आणखीन एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 40-40 या आकड्यावर. स्टील 4 मोर डिलिव्हरीज टू गो. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत महत्वपूर्ण पहिल्या सत्राचे. शॉर्ट बॉल लेट कट स्लाइस केला, थर्डमॅनच्या फिल्डरला बीट केलं, लेट कटचा अप्रतिम नजरान आउटफील्ड फास्ट बॉल थर्डमॅन सीमा पार चौकार. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 44-44. सुरुवातीला लागोपाठचे 3 धक्के बसले होते, मात्र तदनंतर फलंदाजी करत असताना बहारदार कामगिरी बोरडपाडा बी क्रिकेट संघाची. आणखीन एक चांगला फटका कव्हर पॉइंटला भेदलं, यावेळेस देखील आउटर एज थर्डमॅनच्या फिल्डरला भेदून बॉल जाईल डीप. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जुनं ते सोनं ओल्डी गोल्डी क्रिकेटर मैदानामध्ये दिनेश यांच्या बॅटमधून सध्या सुरू आहे चौकारांची सरबत्ती. लागोपाठचा दुसरा 4. आज वाढदिवस देखील आहे दिनेश यांचा, जे सध्या फलंदाजी करत आहेत. अभिष्ट चिंतन सोल्याच्या त्यांना देखील आपण लक्ष शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं देऊयात. स्टेप आउट झाले, ऑन साईडला टर्न करण्यात आलाय, एक सिंगल पूर्ण फिल्डर थोडे दूर आहे. दुसऱ्या धावेसाठी दबाव बनवला फिल्डरवरती आणि दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण होताना आपण बघत आहोत. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली पुढे ती सध्याच्या घडीला 50 या आकड्यावरती. शून्यावरती 3 फलंदाज बाद होते आणि तदनंतर 50 धावा धावफलकावरती उभारलेल्या आहेत. हा प्लस पॉईंट आहे या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा बी साठी, ज्यामध्ये 17 धावा पहिल्या निर्णायक सलामीवीर नितीननं जोडल्या आणि सध्या 15 मध्ये 27चं योगदान आपण बघत आहोत दिनेशचं. लॉफ्ट करण्यात आला समोर, लॉंग ऑनला बॅकअप 1 धाव. याचबरोबर पहिला डाव संपला. फास्ट इनिंग इज ओव्हर. 51 उभारल्या गेल्या, 52चं टार्गेट. चेंज द गेम खानदारीच्या समोर. यानंतर द्वितीय फेरीतील पहिला सामना 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा जय बजरंग कोंडेसाखरे अक्षय आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण रोशन. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन जय बजरंग कोंडेसाखरे जय बजरंग कोलठण. टॉस आपण यानंतर कव्हर करणार आहोत. महत्वपूर्ण लढत सुरेशजी गुडे आणि त्याचबरोबर सेवकजी गुडे या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीतील महत्वपूर्ण पहिला सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. जय बजरंग कोंडेसाखरे आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत जय बजरंग कोलठण. या दोन टीमच्या दरम्यान मॅच असेल. फिल्डिंग सेट करा नितीन अँड ऑल टीम युनिट. इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. आपल्याकडे वेळ नाही आहे. ऑज ऑलरेडी एक एक्स्ट्रा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्या.
स्पर्धा म्हटली तर नियम आले, नियम म्हटले तर शिथिलता कुठल्याही संघाच्या बाबतीत नाहीच आणि त्याच नियमाला अनुसरून जो एक खेळाडू मैदानामध्ये खांदारी संघाचा आपल्याला डार्क ग्रे ट्रॅकमध्ये आढळला, त्याच कारणास्तव खांदारी टीमला 2 धाब्याची पॅनल्टी या ठिकाणी आयोजन समितीने डिक्लेअर केलेली आहे विथ युनिक ड्रेस कोड. तुम्ही मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धेचा नियम आहे. जसं सत्र संपलं या महत्त्वपूर्ण गोष्टीची आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. टीम चेंज द गेम खांदारीचे कॅप्टन आपलं लक्ष असणं गरजेचं राहील. ट्रॅक चेंज आहे एका प्लेअरची तुमच्या, डार्क ग्रे कलर आहे, त्याच कारणास्तव ही पॅनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. सो धावसंख्या पहिल्या डावामध्ये 51 उभारली होती. बरडपाटाच्या खात्यामध्ये 2 धावा आम्ही अजून ॲड करू. सुधारित धावफलक 53 होईल आणि आता द्वितीय सत्रात 54-54ची आवश्यकता असेल ती चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाला. टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारा सामना जय बजरंग कोंडेसाखरे त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. दोन्ही टीमचा कॅप्टन पोहोचा. जय बजरंग कोंडेसाखरेचे कॅप्टन उपस्थित आहे. जय बजरंग कोलठणचे कॅप्टन, जर मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग केलं नाही तर ऑपोनंट टीमला टॉस विन केलं जाईल. लक्ष सुद्या कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान टॉस होणं गरजेचं आहे. पहिला बॉल पडायच्या टॉस जर कव्हर झाला नाही तर ऑपोनंट टीमला टॉस विन केलं जाईल. रोशन वेगाने आता आलेले आहेत. सुरेशजी गुडे त्याचबरोबर सेवकजी गुडे या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीचा आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येईल. बॅटिंग करणारा संघ बॅटर्स पाठवा. रनचेस करायचे 54चं 54. वेलकम रोशन, वेलकम अक्षय. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. सेबकजी गुडे आणि त्याचबरोबर सुरेशजी गुडे या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल यानंतर संपन्न करत आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. 2 षटकं कॉम्बॉक्स एंडकडून, 2 षटकं हायवे एंडकडून असतील. लक्ष असू द्या. बाकी ज्या नियम ज्या अटी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पहिल्या सामन्यापासून पोहोचवलेल्या आहेत. जय बजरंग कोलठण कॅप्टन रोशननं टॉस जिंकला. निर्णय आपला खलवायचा आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर इमिडिएटली. 54चं टार्गेट सेट झालेलं आहे. 10.50ची माफ करा अभिषेक अवि धावगती. अकबर आणि त्यांच्यासोबत संकेत सध्या सलामीवीराच्या भूमिकेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर रोशन पावपलेचं पहिलं षटक टाकण्याकरता. स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ बरडपाडा बी. निर्णायक द्वितीय सत्र सुरू होत आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. बरोबर 2 वाजलेले. टाइम काउंटेशन केलं जाईल. गोलंदाजीसाठी रोशन. पहिला बॉल हॅमर केला बॅडमिंटन स्टाईल. ओव्हर द हेड ऑफ कव्हर्स केलतात. डीपमध्ये फिल्डर पोहोचलेले आहेत. इनफिल्डमधून कव्हरच्या दरम्यान मिळतात त्या 2 धावा आणि 54 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या महत्त्वपूर्ण 2 धावेनिशी आपण बघत आहोत. डाव सुरू झालेला आहे तो चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाचा. डगआउट मधून कोणी आउट गोईंग कॉल करू नका. लक्ष सुद्या. सूचना आमच्या आयोजन समितीच्या वतीने आलेली. आज एक सामना एक्स्ट्रा देखील आहे. ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग वरून चेंडू वेगाने जाईल. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक आपण बघत आहोत. पोहोचलेलं पुढे पाहायला मिळेल ते 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा याचबरोबर धावफलकावरती. चोपन्नचा पाठलाग करत असताना स्वप्नवत कामगिरी सध्या सलामीवीर संकेत या मॅचच्या दरम्यान करत असताना मिड ऑफला बीट करत असताना बॉल पाठीमागे कॉपी बुक स्टाईल खेळतायत. कॉपी बुक स्टाईल हा दमदार दर्जेदार देखना दर्शनीय फटका. ऑफ ड्राईव्हचा परिपक्व सुसंस्कृत फटका. लागोपाठचा दुसरा चौकार संकेतच्या बॅटमधून. का होता हँड अँड कोऑर्डिनेशन विथ ट्रान्सपरेशन
बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर आहे. सगळ्या गोष्टी वाखाणल्या जागो त्या कव्हर्स आणि मिडऑफच्या दरम्यान बरोबर जो गॅप होता त्या गॅपमधून चेंडूला काढला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड. फुल टॉस ओव्हर द कव्हर्स. आणखीन एक चांगला फटका. फुल टॉल बसेल. बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा 4 बॅटर संकेतच्या बॅटमधून. दमदार सुरुवात झालेली आहे. रनचेस करत असताना 54चा पाठलाग करत असताना चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघाची स्पेशलिस्ट संकेत ज्यांच्याकडे कलात्मकता एक्सपिरियन्स आहे आणि या मॅचमध्ये सध्या ते छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठचे 3 चौकार. स्क्वेअर लेग तदनंतर चांगला ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून. तदनंतर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. पुन्हा एकदा लॉंग ऑफला सीमा पार. धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती वेगानं 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. दबाव पूर्णपणे गोलंदाज रोशनवर. अर्ध्या विकेटवरती हा बॉल मात्र थोडा खाली राहिला. बाउन्स मिळाला नाही. अदरवाईज मोठ्या स्ट्रोकची शक्यता नाकारता आली नसती. जेन्युअनली जो बाउन्स अपेक्षित होता संकेतला तो या चेंडूला मिळाला नाही. चेंडू थोडा समांतर राहिला. यष्ट्यांच्या समांतर उंचीनं तो पाठीमागे यष्टीरक्षकाकडे पोहोचलेला डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 14 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. खोदून काढल्या समोर. मिडॉनला बीट करून बॉल पाठीमागे. लॉंगॉनला बॅकअप. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल करत होते त्या ठिकाणी. अकबर मात्र त्यांना रोखलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये जसंच तसं प्रत्युत्तर करण्यात आलेलं आहे. 54चा पाठलाग करत असताना विदाउट लॉस 15 बनवला गेला. चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघाकडून. पहिल्या डावाची सुरुवात विकेट हॅट्रिकने झाली होती तर दुसरा डाव पाठलाग करत असताना सलगची 3 चौकार आपण रोशनच्या विरोधात पाहिले संकेतच्या बॅटमधून. पहिल्या षटकांत 15 बनवल्या गेल्या. इक्वेशन आता 39. 39चं 24 बॉलचा खेळ बाकी असताना स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्या 9.67 धावेची धावगती अजूनही आवश्यक आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये 54चं टार्गेट चेस करण्याकरता. चेंज द गेम खानदारी क्रिकेट संघाला स्पीडअप गरजेचं राहील. बरडपाडा बी ऑलरेडी आज एक सामना एक्स्ट्रा देखील आहे. लक्ष सुद्या. नयनला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. निर्णायक दुसरं षटक. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल स्विंगिंग यॉर्कर शाहरुख खानने चित केलंय आणि आली आहे मॅचची प्राइज विकेट. संकेतला पाठवले माघारी. चांगले संकेत आता दिलेत बरडपाडा बीला. गोलंदाज नयन त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला धक्का. पंधराला पहिले सुयश. सध्या मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या बरडपाडा बीला. काय बॉल होता. ड्रीम बॉल. आज बॉलर म्हणून जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता हा बॉल जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठूनही तुम्ही फलंदाजाला बोलवा. डेफिनेटली त्याला सक्सेस सोबत असं येणार नाही. विकेट येताना पाहायला मिळेल. संकेत माघारी परतलेले आहेत. नो बॅटर अल्पेश सध्या पोहोचत आहेत मैदानावरती. 15 धावा धावफलकावरती. 23 चेंडू 39 हे समीकरण. निर्णय कलवा. जय बजरंग कोलठण. कॅप्टन रोशन. बॉल फर्स्ट या सिरीज. लोवर फुल टॉस. लीडिंग एज. टॉप एज. बॉल हवेमध्ये. विकेट किपर जज करतायत आणि आलंय लागोपाठचं सुयश दुसरं. माघारी परत आहेत अल्पेश. 15ला सध्या धक्का दुसरा. पहिल्या षटकात 15 धाव्याची दमदार सुरुवात. मात्र जसा गोलंदाजीसाठी नयन आला त्याच्या बॅटमधून कमबॅक आपण बघत आहोत. करण्याचा प्रयत्न करत होते संकेत. त्यांना रोखण्यात आलं. त्यांना माघारी धाडलं आणि नुकताच अल्पेश जसा खेळपट्टीवरती पोहोचला तसं तो माघारी परतलेला आपण बघत आहोत. सुजल न्यू बॅटर अपकमिंग यंगस्टर आहेत. चेंज द गेम खानदारीसाठी. फास्टली पोहोचा सुजल जरा. यस. धावा 15. महत्त्वपूर्ण 2 धक्के बसलेले आहेत. निर्णायक दुसऱ्या षटकात नयन. बॉलिंग मार्गवरती विकेट हॅट्रिकची संधी आता त्याला देखील निर्माण झाली आहे. पहिल्या डावामध्ये उमेश रोडीची विकेट हॅट्रिक आपण पाहिली आणि आता या डावामध्ये प्रत्युत्तर देताना नयन देखील बरडपाडा बी साठी विकेट हॅट्रिक कॅरी करेल का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल.
लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा वाईडचा सिग्नल, एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्येसोबत आपण बघत आहोत. सध्या स्कोर पोचल्या पुढे तो 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. 16 धावा दाफलकावरती. न्यू बॅटर सुजल सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. लाईन इथे देखील खराब आहे. वन मोर वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त एका धाब्याच्या बढतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे 30-17 या आकड्यावर. विराजजी शिंगोळे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सस्नेहाचे स्वागत. या व्यासपीठावरती जेलची संधी बनली आहे आणि आली आहे विकेट. आणखीन एक महत्वपूर्ण तिसरा धक्का या षटकात दिला आहे. त्या ठिकाणी गोलंदाज नयन, फलंदाज बाद. 17ला तिसरा धक्का. सतरा धावा 3 धके बसलेले आहेत. सुरुवात 2 विकेटनं झाली, त्यानंतर 2 वाईड आले आणि सरते शेवटी आणखीन एक विकेट आता आलेली आहे ती गोलंदाज नयनच्या खात्यात. टॅप करण्याचा प्रयत्न, आतली कडा चेंडू मागे डायरेक्ट हिट. परतावं लागलं असतं. न्यू बॅटर हर्षलला मात्र तो सेफ आहे. स्ट्रायकर एंडला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 17 धावा दाफलकावरती. प्रोडक्टिव्ह ओव्हर आपण बघत आहोत नयनकडून. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केलेले आहेत. 4 बॉल त्यानं टाकलेले आहेत. एक्स्ट्रा देखील 2 आलेले आहेत. लिगल डिलिव्हरीवरती 3 विकेट आणि 1 डॉट. अशा पद्धतीने त्याच्या षटकाचं इम्प्लिमेशन आपण बघत आहोत. धावा 17, 2 चेंडू अजूनही बाकी. स्पीडअप करा बरडपाडा बी. तसं टायमिंग जुळलं नाही. लॉंग ऑनला बॅकअप उपस्थित आहे. मिळेल ती फक्त 1 धाव. सिंगल धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत. धावसंख्या पोचली पुढे ती सध्या 18 या आकड्यावरती. 19वे चेंडू या डावामध्ये शिल्लक आणि 19वे चेंडूत समीकरण आपण बघत आहोत 34. 34 धावेचं. बॅकफुटवर आले, ड्राईव्ह करतायत समोर. वाईडच लॉंग ऑफच्या फिल्डर पोहोचतात. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पुढे पोहोचले, मार्गस्थ झाली आहे ती आतापर्यंत 20-20 या आकड्यावरती. समीकरण या मॅचमध्ये बॅलन्स आहे. येस 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाफलकावरती आहेत. फिल्डिंग लगेचच सेट करा, लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षक करणारा संघ अर्थातच बरडपाडा बी. समीकरण 18 चेंडू 33 हे इक्वेशन या मॅचमध्ये. अजूनही 3 षटकांमध्ये 11.00 धाव्याची धावगती त्या ठिकाणी दाफलकावरती मेंटेन करायची आहे बरडपाडा बीला. तन्मय अपकमिंग यंगस्टर आहेत. बरडपाडा बीचे सध्या ओव्हर नंबर 3च्या दरम्यान गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करा तन्मय. यानंतर होणारा जो सामना आहे सेकंड राऊंडचा पहिला. 2 विनिंग टीम एकमेकांसमोर. जय बजरंग कोंडे साखरे, कॅप्टन अक्षय, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड रेडी आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग कुलठणचा स्क्वॉड. अर्थातच रोशन आणि त्याची आर्मीची पहिल्या डावामध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल सुरुवात कॉन्फिडेंटली झालेली आहे तन्मयची. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 19 धावा दाफलकावरती. मॅचमध्ये 17 चेंडू. आता समीकरण 33 धावेचं. सतरा 33 हे समीकरण. सुनीलजी मोबे क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती समर्थ ग्रुप चषकाच्या निमित्तानं आपलं स्वागत. लाऊड अपील पंचांनी स्वीकारलं नाही. डॉट बॉल दुसरा लागोपाठ येताना आपण बघत आहोत. अकबरचं स्ट्रगल सध्या सुरू आहे. जे सलामीवीर आहेत त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी सध्या आपण बघत आहोत बरडपाडा बीची.
मिस टाइम, झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं लॉंग ऑफला फिल्डर पोहोचले, त्याने पकडला सोपा झेल, सनी डाऊन द बॉल आणि याचबरोबर फलंदाज अकबरच्या बारीचा अंत. अकबर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण धक्का बसतोय तो 19 वरती तिसरा. एकोणावीस धावा धावफलकावरती 19 ऑन बोर्ड. महत्वपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. 54 धावसंख्येचं संरक्षण करत असताना धावा 19, पूर्णपणे डाव संकटामध्ये सापडल्या. रंचेस करत असताना चेंज द गेम खांदारे बेचा. 19ला 4 लॉस. न्यू बॅटर उमेश ज्यानं पहिल्या डावामध्ये विकेट हॅट्रिक कॅरी केली होती तो सध्या स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप करा बरडपाडा बी. जास्त वेळ तुम्ही घेता लक्ष सुद्या स्पीडअप करणं गरजेचं राहील. गॅप मोठा बनला लॉंग ऑफ आणि बरोबर लॉंग ऑनच्या मधोमध खेळतायत. हा चौकार उमेशच्या बॅटमधून कॉन्फिडेंटली स्टार्ट इंडिव्हिज्युअल त्याने डावाचा केलेला आणि या चौकाराच्या सोबतीने धावा संख्या पोहोचली पुढे ती 23. 23 आकड्यावरती. समीकरण या मॅच मध्ये आपण सध्या बघत आहोत 14 चेंडू 29चं. मॅच अजूनही बॅलन्स. अशाच पद्धतीनं जर काउंटर अटॅक केला गेला उमेश कडून तर संधी बनेल चेंज द बिंग खांदारेला. सबमरीन बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली लाईन पाहायला मिळते. अगदी गाड लाईनला बीट करत असताना चेंडू आपण बघत आहोत. पाठीरामे विकेट किपरच्या हातामध्ये विसवलेला निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना धावा 23. 23. 13-29 हे समीकरण. राऊंड विकेटने चांगला आउटस्विंगर. याचबरोबर षटकाची सांगता. ओव्हर नंबर 3 गेल कंप्लीट. 23 बनवल्या गेल्या. 12 चेंडू 2 षटका आणि अजूनही विजयासाठी समीकरण आपण बघत आहोत. या मॅच मध्ये बॅलन्स आहे ते चेंज द गेम खांदारेच्या समोर 29 धावेचं. येस थोडं करेक्शन आहे स्कोरमध्ये. ज्या 2 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या ऑनलाईन अपडेट झाल्या नव्हत्या. त्याच कारणासह आता 54चा पाठलाग करत असताना 3 षटकात 23 बनवल्या गेल्या आणि अजूनही विजयासाठी 12 चेंडू 31ची आवश्यकता. स्पीडअप करा चेंज द गेम खांदारे बी. यानंतरच्या सामन्यासाठी रेडी राहा दोन्ही संघ. रिटर्न स्पेलमध्ये नयन. ओव्हर नंबर 4 मध्ये 12 चेंडू 31ची आवश्यकता. स्पीडअप करा बरडपाडा बी. जास्त वेळ घेत आहे कॅप्टन नितीन अँड ऑल टीम. लक्ष सुद्धा सूचनेकडे. पहिला बॉल झेलची संधी बनली होती. मिडॉनच्या फिल्डर पासून थोडासा चेंडू दूर पडतोय. बॅकअप लॉंगॉन वरून करण्यात आलेले आहे. तोपर्यंत मिळेल ती 1 धावा आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ती सध्याच्या स्थितीला 24-24 या आकड्यावरती. 11 चेंडू 30 हे समीकरण या मॅच मध्ये. अकरा बॉल 30 ची आवश्यकता. लाईन खराब आहे. वाईड. अतिरिक्त धाव. कन्फर्म सिग्नल फ्रॉम मेन अंपायर. अतिरिक्त एका धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 25. 25 धावा याचबरोबर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅकफुटर आले. कव्हर्स मध्ये प्लेसमेंट करतायत. गॅप मोठी बनली. आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाही. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे
हा डावाला कलाडणी देणारा चौकार त्या ठिकाणी येतोय उमेशच्या बॅटमधून. 4 धाब्याच्या सोबतीने धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचलेली पुढे आपल्याला पाहायला मिळेल ती 29-29 आकडाभर. कोल्टन टीम कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. ऑन साइडला पॉवर बॅक फटका उमेशच्या बॅटमधून. हा उल्लेखनीय उत्कृष्ट फटका षटकार आणि या षटकारानं धावफलकाला नवसंजीवनी देण्याचं काम सध्या करत असताना बॅटर उमेश एकतर्फी लढत या मॅचमध्ये सध्या तो देतोय. 6च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे ती आतापर्यंत 35-35. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा लगेचच. धावा षटकाराच्या सोबतीनं आपण बघत आहोत 35-35. अजून या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता आपण बघत आहोत ती 19 धावसंख्येची. 54चा पाठलाग करत असताना विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सरशी सध्या आपण बघत आहोत उमेश रोटेची जो लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका अदा करतोय चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाकरता. स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे चेंडू कधी हरवला फुटला भिजला गहाल झाला विद्रूप झाला खराब झाला तर ॲट सेम टाइम न्यू बॉल तुम्हाला देण्यात येईल. पहिल्या सामन्यापासून आम्ही वॉर्निंग दिलेली आहे सहभागी सर्व संघांना. त्याच कारणाचा 9वा चेंडू पाठवण्यात आला होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत मिस्टामिंग क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या हवा का बाहेर. आज जेल जरूर होता प्रयत्न सर्व शेवटी चांगले राहिले मात्र गॅदरिंग करता आलं नाही. 2 धावा 2च्या सोबतीने धावासंख्या आपण बघत आहोत पोचते पुढे ती 38-38 आकडावर. मॅच अजूनही ऑन आहे संधी इथनं दोन्ही संघांना आपण बघत आहोत. लॉंग बॉलला लॉफ्टेड इट डीप मध्ये बॅकअप एक सिंगल बनली सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकर एंडला ॲक्युरेट फेक आणि मॅचची प्राइज विकेट. सॅक्रिफाईस करण्यात आलेली विकेट बहाल केली आहे ती उमेश रोटेनं. धावचीच्या स्वरूपात तो माघारी परततोय आणि महत्वपूर्ण धक्का बसतोय चेंज द गेम खांदारेला. चला न्यू बॅटर इमिडिएटली पोचा. धावा 39-39. अजूनही विजयासाठी 15 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. दिनेश गोलंदाजीसाठी अंतिम षटकात. 6 चेंडूत समीकरण होतं 15चं आणि पहिल्या बॉलवरती लेग स्टिक उखाडली आहे. फलंदाज बाद आणखीन एक झटका चेंज द गेम खांदारेला. न्यू बॅटर फास्टली पोचा गणेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. उमेश धावचीत झाला त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या येत होत्या आणि सध्याच्या घडीला विनायक देखील माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर फास्टली पोचा लक्ष असू द्या.
नेक्स्ट मॅच रेडी राहा जय बजरंग कोलटन फिल्डिंगसाठी तर बॅटिंगसाठी जय बजरंग कोंडेसाखरे. 4 ओव्हरची ती मॅच असेल. ऑन साईडला वळवण्यात आला, फिल्डर थोडे दूर आहेत, एकदा बनली, सेकंडचा कॉल करत होते, नॉनस्ट्रायकरला रनआउटचा चान्स आहे आणि त्या संधीचं सोनं अदा करण्यात आले. आणखीन एक फलंदाज धावचित, धावबाद. विकेटचा सडा या मॅच मध्ये जणू काय आपण बघत आहोत पडलेला आहे. एका पाठोपाठ एक धक्के बसलेले आहेत. हर्षद माघारी परत आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत पोहोचलेले आहेत. गफ्फार 4 चेंडू 14 धावा आहे समीकरण. मागचा सामना देखील असाच काहीतरी क्रुशियल होता. मोरेल 11 पाडलेनं बरोबरी केली होती मात्र तो परास्त झाला होता. तेथे देखील 4-14चं समीकरण होतं. यावेळेस स्टेट बॅटनं मिस टाईम फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन से पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू ग्राउंडिंग होतो, लँडिंग होते. आणखीन 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 42. 3 चेंडू 12 धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. 3 पैकी 2 मॅक्सिमम हवेत, 2 षटकारच हवेत, बिग हिट हवेत. चेंज द गेम खांदारेला. बॅटची कडा आणि आले सुयश. आणखीन एक सफलता मिळती आहे. बरडपाडा बीला फलंदाज माघारी परतताना बेल्डा मिळत आहेत. याचबरोबर समीकरण आता निर्णायक 2 चेंडूत 12 धावसंख्येचं न्यू बॅटर फास्टली फोजा. न्यू बॅटर ओम सध्या पोहोचत आहेत खेळण्यासाठी खेळपट्टीवरती. 8 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. पहिल्या सत्रात गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्येच इफेक्टिव्ह राहिली. त्यानंतर धावसंख्येची लयलूट करण्यात आली. दिनेश यांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या 29 धावा. त्याच कारणासह संरक्षणात्मक टोटल उभारली होती आणि ती डिफेंड करताना सध्या सरशी आपण बघत आहोत. बरडपाडा बीची 1 चेंडू 11चं इक्वेशन आता बाकी. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. महत्त्वपूर्ण लढतीच फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. 1 बॉल 11 धावा. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहा. जय बजरंग कोंडेसाखरे कॅप्टन अक्षय अँड ऑल युनिट, त्याचबरोबर जय बजरंग कोलटन कॅप्टन रोशन अँड ऑल युनिट. लेगस्टिकला मिस करणारा चेंडू वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 44-44. 1 चेंडू आता आवश्यकता 10 धावेची. विजय अगदी समोर. मात्र अशा पद्धतीने अवंतर धावा जर येत राहिल्या तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही. डॉट बॉल आणि याचबरोबर सामना 9 धावेनं जिंकलाय बरडपाडा बीनं. मनपूर्वक अभिनंदन बरडपाडा बी. टफ अँड हार्ड लक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करूया. चेंज द गेम खांदारेचे हँडशेक करून घ्या. दोन्ही टीम लाईनअप करून घ्या आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. विथ द बॅट 29 धाब्याचं योगदान. बॉलिंग करत असताना महत्त्वपूर्ण 2 धक्के त्यांनी दिले. ते दिनेश ठरत आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सामनावीर.